श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण अक्षय तृतीया या सणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, त्याचबरोबर या दिवशी कुठले उपाय करावेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, या दिवशी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि या दिवशी नक्की कोणत्या वस्तूंची खरेदी करावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजेत की ज्यामुळे घरातल्या लोकांची प्रगती होते, माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि अक्षय तृतीया याच दिवसाचं महत्त्व मी सांगणार आहे. अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला सुवर्ण क्षण मानतात. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. कारण अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्ताचा विचार न करता कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकतात. जसे की सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो. कारण अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, ज्याचा कधी क्षय होत नाही. आणि म्हणूनच म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधी क्षय होत नाही. या दिवशी केलेले एखादे चांगले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला बऱ्याच ठिकाणी आखाजी असेही म्हणतात. या दिवशी जप, तप, दान, धर्म, होम, हवन या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अक्षय मिळतं, जे कधीही संपत नाही. याच दिवशी परशुराम जयंती देखील असते. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, बसवेश्वर जयंती असते. यावरूनच आपल्याला समजतं की हा दिवस खरंच किती खास आहे. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या तिथीला केलेलं दान, हवन तसेच देव आणि पित्र यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. कालविवेक या ग्रंथामध्ये व्रत करण्याचे महत्त्व विशद केलेलं आहे. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणेशजींनी काम केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापांमधून कायमचा मुक्त होतो, अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. तसेच 3.5 मुहूर्तावर केलेली कोणतीही चांगली खरेदी आपल्याला शुभ फळ देते आणि त्याचे अक्षय पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, कारण देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तिची कृपा आपल्या घरामध्ये प्राप्त होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपत्ती येते. माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत हळदी कुंकू, दिवाबत्ती, धूप, हार, फुले वाहून लक्ष्मीची आराधना करावी. काही जण मंगल कलश मांडून पूजा करतात. त्याचबरोबर घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तो अर्पण करतात. तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामाचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला. त्यामुळे परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात. हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे. त्याचबरोबर या दिवशी लग्न करणे सुद्धा शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी केलेले दानाचे पुण्य कधी संपत नाही. त्याचप्रमाणे पती पत्नीमधील प्रेमही कधी संपत नाही. लग्न व्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे, एखादे चांगले कार्य या सर्व गोष्टी करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी बरेच जण सोन्याचे दागिने खरेदी करतात. या दिवशी व्यवसाय सुरू केल्यामुळे व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम देखील दिवसेंदिवस वाढत जातात. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते आणि या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधी संपत नाही. पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेलेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे आणि या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाचा प्रारंभ पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. भागीरथीने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पवित्र वाढते. या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. तसेच पक्ष्यांना धान्य, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा. छोट्या जरी वस्तू तुम्ही दान केल्या तरी त्याचं खूप महत्त्व मोठं आहे. या दिवशी अनेक लोक पंखे, कूलर इत्यादी वस्तू दान करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येतो, त्यामुळे उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी उपकरण जरी दान केली तरीही त्याचा फायदा होतो.
या व्यतिरिक्त मग तुम्ही या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, कपडे, सोने, चांदी इत्यादीचे दान देखील करू शकता. चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची, पुण्याची वाटते. आता या दिवशी खरेदी काय करावी? तर या दिवशी सोने खरेदी करणं तर अत्यंत शुभ मानलं जातं, कारण यामुळे समृद्धी आणि संपत्ती मिळते असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी केलेली कोणतीही गुंतवणूक किंवा खरेदी सतत वाढत राहते आणि समृद्धी होते, जी कधीही न संपणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे. याशिवाय तुम्ही तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करू शकता. देवघरातील कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल अशा गोष्टी पण खरेदी करू शकता. फक्त या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, अशुद्ध धातू, काळे कपडे, धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं. या दिवशी शक्य झालं तर चांगलं कार्य करा, कारण त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होईल. या दिवशी होईल तितके चांगले कार्य करा. चांगल्या वस्तूंची खरेदी करा, त्यामुळे त्याचे आपल्याला उत्तरोत्तर आणि अक्षय पुण्य मिळत राहील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.